नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, थोडंसं दही, थोडीशी साखर आणि मग खूप मोठा उत्साह. मित्रांनो, दरवर्षी तुम्ही दहीहंडी फुटताना बघता, पण त्यामागचा संघर्ष, त्यामागची मेहनत ती तुम्हाला दिसत नाही. आणि त्यासाठी आज आपण आलो आहोत गोरेगावमधील एका गोविंदा पथकाला भेट देण्यासाठी. तर त्या पथकाबद्दल त्याची माहिती जाणून घ्यावी त्यांच्या सदस्य. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. दहीहंडीचं वातावरण सगळीकडे सुरू आहे, काय वाटतंय? तर आमचं श्री समर्थ गोविंदा पथक हे जे आजचं वातावरण आहे खूप जल्लोषात आहे. पोरं एकदम उत्साही आहेत आणि गेल्या वर्षी जे आमची मेहनत होती त्यापेक्षा यंदा आणखी चांगल्या जोशमध्ये आहेत आणि वातावरण खूपच उत्साही आणि आनंदी आहे. त्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल आणि तुमच्या पथकाबद्दल थोडीशी माहिती द्या. आमचं दहीहंडी पथकाचं हे 13 वर्ष आहे आणि सुरुवातीपासून आम्हाला जरा खूप अडचणी आल्या, कारण का आमचं मंडळ शून्यातनं वरती आलेलं आहे आणि खूप अडचणी आल्या. त्यामुळे आता ज्या प्रकारे आहेत तर आता आम्ही थोडे बऱ्यापैकी आहोत आणि आता आम्हाला समोरून कोण ना कोणी रिस्पॉन्स देतो आहे आणि कोण ना कोण देणगी वगैरे स्वरूपात काय ना काय हे करतं. त्यामुळे आता सध्या आमचं तरी व्यवस्थित चाललेलं आहे आणि पथकाचा जोश चांगला आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित चाललं आहे. सुरुवातीला जेव्हा दहीहंडी पथक तयार करत होती तेव्हा काय आव्हानं होती? सुरुवातीला दहीहंडी पथक जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला असं होतं की आमचं पथक नवीन असल्यामुळे कोणी स्पॉन्सर नव्हते टी शर्ट देण्यासाठी किंवा एक वस्त कधी जेवणाचं ह्याचं त्याच्या अशा अडचणी होत्या. पण देवाच्या कृपेने थोड्याशा ती सर्व व्यवस्थित झाल्या आहेत आणि आता आम्हाला समोर आमचे जे काही समीर मुंगेकर साहेब आहेत ते आम्हाला सहकार्य वगैरे करतात, खूप चांगल्या प्रकारे करतात. 3-4 वर्ष झाली ते आम्हाला सहकार्य करतात. मला दादा एक सांग की लोक म्हणतात दहीहंडीच्या दरामधला सगळ्यात टॉपर वरचा जो असतो तो महत्त्वाचा असतो, तर मला सांग तुझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण असतो? सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे वरपासून ते खालीपर्यंत सगळेच महत्त्वाचे आहेत. करेक्ट. आणि आम्ही इथं जी प्रॅक्टिस करतो ही आम्ही हार्नेस वगैरे लावूनच करतो, त्यामुळे आम्हाला पूर्ण थर नाही लागले तरी चालते, पण सुरक्षा ही इम्पॉर्टंट आहे. हार्नेस वगैरे लावून आम्हाला करणं आणि जे काय नाही लागले थर तर आम्ही उतरवतो, नाही लागले तर पुढच्या वर्षी ट्राय करू, पण आम्ही रिस्क नाही. काही गोविंदा पथके दहीहंडीच्या दिवशी निघतात बाहेर, 5-6 थर लावतात आणि पैसे मिळावा यासाठी थर लावतात आणि नंतर त्यांचा अपघात होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, जी मंडळे व 1-2 महिना आधी प्रॅक्टिसला सुरुवात करतात त्यांना गालबोट लागतं. तर त्या अशा पथकांना तू काय सांगशील? माझं इतकंच आहे, जरी ही नवीन पथकात जरी निघाली असली तरी त्यांनी प्रॅक्टिस आणि सराव हा व्यवस्थित करावा. नसेल लागत तर त्यांनी रिटर्न खाली उतरावं. ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी ट्राय करावी, काही जबरदस्ती नाही आहे, कारण का आपल्यामध्ये प्रत्येक गोविंदा हा आपला इम्पॉर्टंट आहे. एखाद्याला दुखापत झाली तर पूर्ण मंडळाला ते रिस्क असतं, त्यामुळे नाही लागले थर तरी चालतील, पण रिस्कवरती खेळू नका. दहीहंडीच्या दिवशी काही दहीहंडी आयोजक डान्सचे प्रकार ठेवतात, त्यामुळे काय होतं दहीहंडी पथकांना वेटिंगवर राहावं लागतं, तर तो दिवस त्यांचा असतो. तर अशा आयोजकांना तू काय सांगशील? ॲक्च्युली जे आयोजक आहेत, आम्ही 2 महिन्यापासून ही जी सुरुवात करतो तर आमची हीच इच्छा असते की आम्हाला त्या दिवशी आम्हाला जे काहीतरी जे आम्ही 2 महिन्याची जी मेहनत आहे ती आम्हाला बाहेर काढायची असते. आणि त्यामुळे आमची जे बाळगोपाळ आहेत तर तिकडे तरी पोचल्यावरती 2 तास वेटिंग केल्यावरती ते अक्षरशः थकून जातात. कधी कधी पाऊस असतो का आता थकून जातात, वेळ निघून जाते आणि आम्हाला कमी वेळात त्या दिवसामध्ये 2 महिन्याची जी मेहनत आहे ती आम्हाला दाखवायची असते. ती पूर्ण नाही करता आली की आम्हाला थोडंसं मनाला हे वाटतं की आम्ही जेवढी मेहनत करतो तेवढं आमचं पूर्ण नाही होत त्यांचं. तर माझं आयोजक जे असतात त्यांना हेच म्हणायचं की तो दिवस आमचा आहे, तो आम्हाला द्या. ते जे डान्स वगैरे करतात हे तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीसाठी करा आणि ठेवा, पण तो दिवस आमचा आहे, हा बाळगोपाळांचा आहे आणि जी मुलं ही 2 महिने मेहनत करतात त्यांचं आहे. तर आयोजकांना माझं एवढंच म्हणणं असेल की ते करण्यापेक्षा आपण त्या ज्या बाळगोपाळ जे मेहनत करतात त्यांना आपण प्राधान्य दिलं तर खूप बरं होईल. दहीहंडी म्हटली की अपघात, किरकोळ अपघात होतातच, त्यासाठी महत्त्वाचा असतो तो विमा, इन्शुरन्स. तर आपल्या दहीहंडी पथकाचा विमा उतरवला जातो. हो, आम्ही हंडी आता सुरुवात केल्यापासून तर हंडी संपेपर्यंत जे काय सरकारचे असतील किंवा आम्ही स्वतःहून असेल ते आम्ही विमा उतरवतो. प्रत्येक गोविंदाचा विमा उतरवतो आणि जितकी सुरक्षा होईल तेवढ्या सुरक्षेच्या ह्याच्यानेच आम्ही चालतो. हे होतं गोरेगावमधील श्री समर्थ गोविंदा पथक. तर पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन गोविंदा पथकाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा.